एका फॅमिलीमध्ये पॅरेंट्स होते आणि त्यांना 8 मुलं होते. किती मुलं होते? 8. मग त्यांना आहे ना ज्यावेळेस ते जेवणाला बसतील त्यांना असं रांगेत थांबावं लागेल. 1 2 3 4 5 6 7. मला सांगा ते कसे एज्युकेटेड होऊ शकतात बरं? आणि जर ते एज्युकेटेड नाही होणार तर नुकसान कोणाचं होणार? त्यांच्या फॅमिलीचं नुकसान झालं. अल्टिमेटली नुकसान समाजाचं होणार आणि समाजाचं नुकसान झालं तर शहराचं नुकसान होणार आणि उसकी वजह से देश का भी नुकसान होत आहे. बरोबर आहे. त्यासोबतच पण आहे ना तुम्हाला माहिती आहे का की गव्हर्नमेंटने ना की हा प्रोग्राम का राबवला बरं? बिकॉज याच्या मागे खूप मोठं रिझन आहे. हा चॅप्टर आपल्या सिलेबसमध्ये का आहे? ते लोक अवेअर नाही आहेत. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. ठीक है, त्यांच्यामध्ये सेल्फ अवेयरनेस डेवलप व्हायला पाहिजे. जब कोई इंसान कोई गलत हरकत किसी लड़की के साथ करता है तो उसके बाद उसके साथ क्या किया जा सकता है या फिर अगर उसके पास अवेयरनेस है, बराबर आहे, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, जर त्याला त्या गोष्टीचं एज्युकेशन नाही आहे तर त्याला समजवण्याचं काम हे गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे. बराबर आहे. सो यू नो व्हेरी वेल आपण असं म्हणतोय की रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम डिरेक्टली रिलेटेड विथ द सेक्स एज्युकेशन और स्कूल एज्युकेशन. सिंपल आहे त्या मित्रांनो. जगात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बघा, कोणताही डेव्हलप कंट्री असू द्या, त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर त्याच्या इकॉनॉमिकल क्रायसिसपासून त्या देशाला वाचवायचं असेल, बरोबर आहे, जर इकॉनॉमिकल क्रायसिसपासून त्या देशाला वाचवायचं असेल, बरोबर आहे, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवन संसाधनांची पूर्ती व्हायला पाहिजे. तर अशा कंडिशनमध्ये आपण असं म्हणतोय की त्या देशाची पॉप्युलेशन हा सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करत असते. ठीक आहे, वरना पडोसी देख रहे हो ना, उनको आटे के लाले पडे है. ठीक आहे.